गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमालनीला. पतित पावन नरहरे, हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी, धारण ते करुण दात दाडा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्रजेवी खदिरांगार. ब्रह्मांड दाडू पाहती त्या भयंकर रूपाची, भीती नशे भक्तासाची. पिले जेवी वाघिणीशी, अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया. ऐशा स्थितीत लागाया पाया, भक्त तुझा नरहरे. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐशे सांगत आले संत. पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्याशी म्हणशी कदा. त्या आपुल्या वृदाशी, जागा आता ऋषिकेशी. दास गणू लागला पायाशी, अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, त्यांची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी. चापड गावचे बापू कृष्ण, खटावू शेटाचे कुटुंबदान. गोंडूलालचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विविध हो. एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णुसा नामे निर्धारी. त्याच्या वाटले अंतरी, समर्थ आनावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला, समाधिस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ. विष्णुसाला होते बळ, याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी. भक्त विष्णुसाच्या घरी बोलवण्यास आला तो. मनोरथ येतील भक्ताचे, तुम्ही पुरविले अस्तिसाचे. आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. ते समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा. येत नाही दान खरा, तू आग्रह करू नको. फार आग्रह करशील तर फजित पावशील, याचा विचार करी खोल. मी न बोललो काहीतरी, दोरीशी दिधल्या फार ताण. ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार येथून. तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी. चाला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तू मदा लाडका, मशी धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी, गाडीत बसावया कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण. न्यावयाशी श्रोते हो. भास्कराने विनवणी, स्टेशन मास्तरा करोनी. 12 जणांचा डबा ज्यांनी, खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरेचा. डोळा सुकवून भास्कराचा, लीला केली ऐशारीती. जो डबा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझला ना जरा. बायकांच्या डब्यात खरा, येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्याच्या हाता, तेथेच बैसले तत्वता. अधिकाऱ्यांची भीती चित्ता, मुलीनं त्याच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला. बायकांच्या माझ्यासवे दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले.
बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला, याच डब्यात बसून हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, त्याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही. ऐशे ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तारखरी ये विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित, मी वर्दी दिली तुम्हाप्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, काय द्यायचे आणावे, प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचेवरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमिली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई, काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. तई देसाई म्हणता जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्या ते, याचे कारण तुम्हा ते, कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मशी, लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले करजोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे सोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्या ते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणते वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला. विचारतो पोलिसांनी, कार कुणा म्हणती बोलावणे, धडा गजानना कारणे, ते कुणी एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊनी समर्थांशी म्हणे, चला आता कचेरीशी, अधिकाराने तुम्हाशी मत धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे, तुमच्या हाता धरून. तेही बदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहता शिपाईपण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला, तो न सुटे किमपी त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कड, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्यात ठाई. शिपायाशी वेळ झाला, म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणावया. जठार म्हणते तुम्ही जावे, समर्थांशी घेऊन यावे, लोकांशी न जमू द्यावे, बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर, बसविला एका जागेवर, महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तांशी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी, धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास, दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात, का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्याने ठरविला जाणं, म्हणून विनंती आपण, द्याये सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्याशी द्यावया. तुला काय करणे याशी, चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टीशी, महत्व न यावे निरर्थक. ऐसे ऐकता भाषण जठार गेले विरघळून, जनरीतीचे याला भान बुडत नाही राहिली. हा वृषभदेव भागवतीचा, किंवा शुक्राचार्यसाचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदार्थ, खचित आहे जीवनमुक्त, नय लाविता याप्रत, गुन्हा विचारे केव्हाही.
जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नशे जाणा, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भागते अशी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण, आहे अग्नीचे समान, म्हणून याचा शिष्यगण, आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वा सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्त भला, आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवन मुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य, होते न केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐशा आग्रहाशी, करेल का सांग मशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थांची अग्निरथी, न बसवा येथून कल्पांती, विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीचं बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्याशी आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महिताबशा नावाचा होता कुर्मगाविसाचा, मूर्तिजापुरा सानिध्य. त्याने बापूरावाप्रती ऐकले होते अशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यात येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर, बापूरावाने सत्वर, मनुष्य धाडीला कुरुमाशी. तो ऐशा रीती घडून आले, महिताबशा येण्या निघाले. अकोल्याचे याया भले, समर्थांशी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात, जो आला होता न्यावयास महिताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी, की पुसू लागले मधुरवचनी. त्या मनुष्या लागुनी महिताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महिताबशा. पहा संता आल्याचे वर्तमान, कळले संता लागून, कोणी न सांगता जाण, त्रिकालज्ञ ते खरोखरी. महिताबशाच्या संगाते 2-4 येवन होते, अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळा महिताबशा होता जेथे बसला. महाराज आले त्या स्थळा, निजलेले करून. महिताबशाचे धरुण केस समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण, यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणानी तत्वघात होईल जाणे, मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महिताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूपी तमात वाव, यापुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुझला ताडिले. ऐसे मिळता इशारा, महिताबशा तोषला खरा. साधूच्या अंतरा जाणता ते निसंशय. जेव्हा महिताबशा ते ताडिले, ते संगतीचे येवन भले. का बरे बावरे होते झाले, तो प्रकार पाहून. महिताबशा बोलला त्याशी, तुम्ही न राहावे आम्हा पाशी, जावे निघून कुर्माशी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय दान, गेले चौघे निघून. तो द्यावयाशी आमंत्रण, बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाधना, यावे तुम्ही भोजना. या दासाची या सदना, हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत, मोठ्या थाटाने मिरवित निज सदना आणिले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाही मुळी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे कान उतरती हे. तसाच तांगा नेला परत, बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थ ऐशे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो म्हणाला अवघ्याप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. महिताबशाला वगळिले, म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले महिताबशाला आमंत्रण.
आता घेऊन दोघांशी बसवून एका तांग्याशी, म्हणजे ते निश्चयशी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मरवीत नेले, मैताबशाला उतरविले. मंदिराजवळील थेटारात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या थेतरात. अवघ्यांची झाली भोजने, मग मैताबशा लोकास म्हणे, आता तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला त्या मैताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून दाने उचित नसे तुम्हा. मैताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकुम झाला मजसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणी या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन. सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत, संता ठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्मापत समसमान मानिती. खुडे देवडी मशिदीची तुम्ही नकाच वाढवूसाची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देवळ मशिदीचे एकची आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन एवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करायाचा मनुष्यपण टिकवावया. तरी होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्म्यांच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मैताबशा निघून गेले पुन्हा इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले म्हणून हिंदू यवनांनी. पहा मैताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी. प्रेमालोट होते हो शहा लागी घेतल्या विना. भोजनानं गेला योगी राणा. हे मुद्दे आणि मना या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची. तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठितात. घटके माझी वस्त्रापात अग्नी तो लागावा. दिव्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील चिर दडून यावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी शीन गेली होऊनी. अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापू रावे जाण त्याला. आणले बाहून अकोल्याला. परिण झाला उपयोग खर्च झाला अतोनात. गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले नाना उपायाला. आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा. आज लागले गुरुवरा. येथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन. तेथेच का ओरडून दिमाक दाखवावा कोल्ह्यांनी. येथे कस्तुरी दरवडली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया ही ओंगडी घाण भानामतीची. ऐशी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निजे कृपे करून. बापूराव कांतेला त्या योगे श्रोते तिची. भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकद्या फिरत फिरत महाराज आल्या कोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बैठले गजानन महाराज. पाय आत सोडिले डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येते असती. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसात जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाण. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती.
खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा, जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत, उकड्या पुठल्या अग्नित, स्रोते एका निमिषात, विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी, गजाननाच्या अंगावरी, वर्षू लागले पहावारी, त्या विहिरीचे ते दवा. लोक म्हणती गजानन, या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन, विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी, वरती आली आहे खरी, स्नान साधा ये अवसरी, या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान, घातली तो पाहून, प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी, ते पूर्वी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागुनी, असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळास गेले, उकड्या बंद जाहल्या. नरसिंगजीशी भेटून, निघून गेले दयाधन, शेगावाशी बैसून, मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवाब्दित, भाविक भक्ता कारणे, शुभम भवतु. श्री हरिहरार्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोऽध्याय समाप्त.